आता महेशाच्या वाङ्मयाचे वर्णन करू. ज्या ठिकाणी कर्माचा संहार केला ती शोषली जातात ते तो कमंडलू खालच्या डाव्या हाताने धरलेला आहे. कर्माच्या फलदानावर किंचितही स्वतंत्र नाही, म्हणून वासनी फलमत इत्यादी म्हटले आहे. जीवाच्या कर्मानुसार जीवांना देण्यासाठी ईश्वरानं डाव्या हातात पाण्याने भरून पूर्ण भरलेला कमंडलू धरला आहे. श्रुतीने आता यथापूर्व अशा कमंडलू धरला आहे. श्रुतीने यथापूर्व ज्या अर्थी म्हटले आहे त्या अर्थी विचक्षण पुरुषा जीवनाच्या आनंदित जीवन आणि हा जीव स्वतः ब्रह्म असून ब्रह्मच समजतो. मायाचोकाने देहात्मा अध्यास येतो. अनेक जन्म संसार त्याचा भोगता स्वतःला समजतो. त्यासाठी भक्तांनी स्वतःच्या कमंडलू जल भरून ठेवले आहे. दुसऱ्या डाव्या हातात तीक्ष्ण शरीरधारेचा तेजोमान त्रिशूल धरला आहे. मानवाने सदाचाराने व्यवहार करावा त्यासाठी प्रायश्चित रूप असा त्रिशूल आहे. याच्या योगाने जगत सुरळीतपणे चालेल अशा प्रमाणे योजना आहे. धर्म अर्थ व काम या तिन्ही पुरुषात सिद्धतेच्या योग्य होईल. तिसऱ्या डाव्या हातात धरले दिव्य घनगंभीर आवाजा शंख आहे. त्याने जगताच्या स्थितीसाठी त्रिवार कर्माची निर्मिती होते. यापूर्वी आणि अधिस्वरूप अशा तिची परमेश्वर योजना केली आहे. त्या विश्वाने जगतचक्र फिरत आहे. अशा प्रकारे जगताच्या स्थितीसाठी परेशाच्या ईश्वराभास आहे. त्याचप्रमाणे अन्य गुणभाग या मायाप्रमाणे निवारण करणार आहे. अशा प्रकारच्या श्री भगवंताची कार्तिक महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेला पूजा करावी आणि खालीलप्रमाणे अर्घ्य द्यावे. माया गुणमुक्ताय सर्व लोकेश्वराय च अत्रिवरदाय रूपाय कर्मणे ददाम्यम अद्वियनदंद रूपाय मोहमाय श्रयते अत्रिवरदाय रूपाणाय कर्माण्यघे ददादेम अव्यक्तव्यक्ते रूपाय निर्गुणाय गुणात्मने अत्रिवरद रूपाय कर्मेण्य ददाम्यम असे अर्घ्य देऊन कर्दली फल अर्पण करावे. असे त्याने प्रसन्न आलेल्या अत्रिवर्ध सत्य स्वतःचे सुद्धा दान करील. असा अत्रिवर्ध नावाचा द्वितीय अवतार आहे. त्यानंतर दत्तात्रय नावाचा तृतीय अवतार वर्णन येईल. अत्रिवर्धाख्या अवतार द्वितीय अध्याय संपूर्ण. कृतज्ञता. साधक बंधू विष्णू पुजारी जे परमपूज्य दादा महाराजा नातलग गुप्पण होते त्यांची चरित्रलेखनाला मोलाची मदत केली. त्यामुळे मी परमपूज्य श्री दादा महाराज जीवन यथार्थ शब्दांकित करू शकलो असे म्हटले ते अतिशयोक्ती होणार नाही. मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. कळावे येथे राहणारे साधक बंधू श्री माधव यांनी सर्व साधकाचे पत्ते दिल्याने मी सर्व नव्या जुन्या साधकांशी संपर्क करू शकलो. त्यामुळे मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. ज्या साधक बंधू भगिनींनी अनुभव लिहून ठेवला पाठवला मुलाखतीसाठी आपल्याला अमूल्य वेळ देऊन आपल्याला सद्गुरूजी प्रेम व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. या पुस्तकात लिहिण्याचा कामात माझे स्नेही श्री प्रमोद वर्तक यांनी वेळोवेळी योग्य तेचे सूचना केल्या. माझे कच्चे टाचन घेऊन तसेच प्रूफ तपासण्याचं काम कायम पद्मतेने आपुलकीने केले त्याबद्दल त्यांचा अत्यंत आभारी आहे. अक्षर जुळण्याची जबाबदारी सांभाळणारे माझे स्नेही वसंत उकरडे यांचे कुटुंबीय घरचेच कार्य असल्यासारखे सारे चैत्रमय झाले होते. त्यावेळी ज्यावेळी मी मदत घ्यावी ते देत होते. मी त्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. माझे साधक बंधू श्री सुरेश आबाजी पगरेकर यांनी या पुस्तकाची अक्षरक मुख्यपृष्ठ आतील फोटो उत्कृष्ट छापायची संपूर्ण अवधी स्वीकारली व त्या साधक बंधू श्री मोहद खामकर यांनी सहकार्य केले व तद्गुरू परमपूज्य श्री दादा महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू केली. मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. वाचकांच्या हे पुस्तक सुपूर्द करण्यात मला अतिशय आनंद होत आहे. त्यांनाही त्यांच्या वाचनाचे मानसिक शांती व साधनाचा लाभ होईल अशी अपेक्षा करतो. तसेच जे साधक त्यांनाही त्यांच्या वाचन मनन म्हणजे परमार्थ मार्गात प्रगतीची स्फूर्ती प्राप्त होईल अशी आशा आहे. प्रदीप दत्तात्रय दातार. संकटनाम नाश महागणपती स्तोत्रम प्रणम्य शीर्षा देवं गौरीपुत्र विनायकं भक्ताव्यासस्मरणेदं कामार्थसिद्धे वक्रतुंड प्रथम वक्रतुंडाचे एकदंत्यं तृतीयं कृष्णपिंगाक्ष गजवक्रचतुर्थकं लंबोदरं पंचम षष्ठं विकटं सप्तम निग्रहारयं धूम्रवर्णतशं नवम भालचंद्र दशमंतु विनायकं एकादश गुण द्वादशं भोजना द्वादशैतान् नामानि त्रिसन्ध्य पठेरा न च विघ्न भयन्तस्य सर्वसिद्धीर्थ कर प्रभो. विद्यार्थी लभते विद्या धनादि लभते पुत्रादि लभते पुत्र मोक्षादि जपते गण लभते गण जपेद गणभिषु शब्दीन मासी फलं संवत्सरे सिद्धंचे लभते मानात नशा
अष्टो ब्राह्मणाचे लिखत्वा समर्पयते तस्य विद्या भवेत् सर्वा गणेश स्मृता इति श्री नारद पुराण शंकरदोष स्तोत्र महागणेश संपूर्ण. आध्यात्मिक पत्रावली सगळ्यात थोडं थोडं वाचून ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे. हे मी पहिलंच आधी लाईव्हमध्ये सांगितलं होतं. समयुग आपल्यावर जे संकट आले आहे ते केव्हा टळेल या प्रार्थनेचा भाग झाला. भजनाची त्याचे संबंध होणे चुकीचे आहे. आपली मनीषा केव्हा पुरी होईल देवालाच माहिती. पुरी होईलच किंवा नाही हेही तोच जाणतो. आपल्या इच्छा मनातून समूळ नाहीशा करणे हे सगळ्यांचेच चांगले. आपण आपले आहे हिकी पूर्वी चांगले अनुभव यायचे गेले 2 वर्ष उत्साह ढिला पडत चालला आहे. त्यावेळी देवाची प्रार्थना केली पाहिजे. देव आपली उपेक्षा करतो असे मानणेच मुळी चुकीचं आहे. खरं तर देवासारखा परममित्र दुसरा कोण नाही. भक्त ध्रुवाप्रमाणे गृहत्याग करून मनात जाऊन साधना करण्याची इच्छा आपण प्रकट केली आहे. पण वस्तुता अशी आहे की देवाची प्रतीचा श्रद्धा आणि प्रेमाने होत होतं मग घर आणि वन काही फरक नाही. दुःखाच्या भरात घर सोडून मनात गेल्यावर जेव्हा आणखीन हल्लापेष्टा सहन करायची पाळी येते तेव्हा वैराग्य डळमू लागते. अशी अवस्थेत खूप विचार करून निर्णय घेतला पाहिजे. माझ्या मते निरासक्त होऊन घरात राहूनच भजन गायनावर जोर द्यायचा प्रयत्न करावा. संत लोकांनी गृहस्थ धर्मत्यागाबद्दल जे लिहिलं आहे ते या समय उपयुक्त नाही का नाही. माझे तर असे मत आहे की घर दार धन धान्य बायको मुले यांच्यात राहूनच अनासक्ती निर्माण केली तर खूप आहे. आपण मानस जप करता हे छानच आहे. अवश्य करावा. आत्मकल्याणासाठी मानस जप श्रेष्ठ. नाभीपासून जप करणे जरुरी आहे. आपण नाभसंख्येचा हिशोब ठेवत नाही हेही ठीक नाही. मनाला टाळाटाळ करायची वाव मिळू नये म्हणून हिशोब ठेवला जातो. या दृष्टीने मोजून जप करणेही चांगले. कल्याणाच्या साधनात 9 कोटी जपाने साक्षात राहतो असे लिहिले असल्याकारणे आपण म्हणाल मला तर याचे शास्त्रीय प्रमाण असल्याचे माहीत नाही. आपण सगळे लेखास विचारावे. कलिसंतारपण दुषदात 56 कोटी नाम जप्याने साक्षात्कार लिहिले आहे. अर्थात मत्रसंख्या 3.5 कोटी होईल. गहन साधनेत तीव्र मनोवेग तयार होतो. जो साधना मार्ग आपण स्वेच्छेने ईश्वरप्राप्तीसाठी शिकायला आहे त्यानुसार सघन अभ्यास करणे आपलं परम कर्तव्य आहे. त्यांना ईश्वराचे दर्शन सुलभ होईल. गहन साधना संगन अभ्यास किंवा तीव्र मनोवेग काही नाव द्या भावार्थ एकच. 3 नंबर सादर हरिस्मरण. आपले पत्र मिळाले. ऋषिकेशच्या सत्संगाला येण्याची आपली इच्छा होती जमले नाही याबद्दल वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. आपणा मनाच्या विचित्र दशेबद्दल आणि त्याला मार्गावर आणण्यासाठी कुठल्याही महान व्यक्तीच्या प्रेरणेची आवश्यकता असल्याने लिहिले आहे. अशी शक्तिमान प्रेरणा तर पूर्ण ब्रह्म महात्मा देऊ शकेल. त्याला क्षण गेल्यास मन शांत होईल आणि पात्म्याचे पण कल्याण होईल. मनात चिकित्सा आणि संकल्प निर्माण होतच राहणार असतात. जगात आपले अस्तित्व आहे किंवा नाही याचे कर्तव्य आहे काय हेही एक चिकित्साच आहे. जगात आपले अस्तित्व तर आहेच त्याला प्रमाण कशाला हवे. जी गोष्ट प्रत्यक्ष आहे त्याला प्रमाणाची आवश्यकता नाही. आपले कर्तव्य काय याबद्दल आपण विचारणा केली आहे. मुख्याने देवाचा नामजप मनाने त्याचे स्वरूपाचे ध्यान शरीराने जनसेवा हेच मनुष्याचे परम कर्तव्य आहे. मार्गासाठी स्वतःचे परमेश्वर किंवा त्याची भक्ती आहेतच. योग्य ते मार्गदर्शन करून आपल्या शरणागताचा व भक्त मार्गातून उद्धार करतात. जोपर्यंत मन वचन आणि कर्म ईश्वर परत लागत नाही तोपर्यंत आपण पतनाच्या मार्गालाच लागणार. जेव्हा हे तीनही त्यांच्या सेवेत अर्पण होतात तेव्हाच आपण योग्य मार्ग लागतो. ईश्वराची आराधना सुरू केल्यावर त्यात तीव्रता आपोआप येते. थोड्याच प्रेमाने तरी असं आराधना सुरू केली तरी बाकी तीव्रता ईश्वर स्वतः निर्माण करतो. मन त्याचा चरण धावले की पुरे जोपर्यंत या संसारात झटकत राहील तोपर्यंत देवाच्या ठाई लागणे कठीण आहे. शक्ती प्रदान करायचे सामर्थ्य माझ्यात नाही. त्यासाठी आपण सर्वशक्ती शक्तिमान प्रभूचीच विचारणा करा. तुमची प्रेमसंकृत हा तोच ऐकेल. अंधारात प्रकाशक किरण तोच दाखवेल. गंज लागलेल्या यंत्र चालवायची शक्ती पण त्यातच आहे. आपण त्याच्यावर भरोसा ठेवा. हळूहळू त्याच्या ठाई चित्त लावा.
नंतर त्याच्या नामाचा जप करायला प्रयत्न करा. श्रद्धा आणि भक्तिपूर्वक अंतःकरणाने केलेली प्रभूचे नामस्मरण आणि पाठ मृतजीवांच्या आत्म्यास शांती प्रदान करतात. आत्मा अमर आहे, तो शुद्ध ब्रह्म आहे हे खरे, पण त्या स्थूल शरीराद्वारे मायावश केलेले दुर्गुण दुराचाराचे विकार अजीवात्माचा बरोबर जागतात. मी रेशगाव येथे बंगल्यामध्ये पाकोडेश्वरी आलो. इथे आणखीन काही दिवस राहण्याचा मानस आहे. दरवर्षी चैत्र महिन्याच्या ऋषिकेशाला जाणे, तिथे साधारणतः 3 महिने वास्तव्य असते. आपण तेव्हा तिथे येऊ शकता. मग सत्संगाच्या निमित्ताने खूप लोक येतात तिथे. बाकी भगवंत कृपा. दोन श्री गणेशान गुरुभे नमः. श्रीकृष्ण मायेचे आवाहन. या एकदा तरी करोपूर या. महादेव लोळण घातले आहे. 700 वर्षांहून लोळण घेतले आहे. पूर्ण सिद्ध करोपुरास प्रदक्षिणा घातल्या आहेत. प्रदक्षिणा व सिद्धार्शन वंदन माझे आजीव व्रत आहे. माझे परमदैवतच तिथे निवासले आहे. संशय न धरे या मानसी. श्रीपाद आहे या करोपुरासी. योगाचे आवर्तने चालू आहेत. आर्त मोक्ष दुःखी कष्टी या साऱ्या भक्तांकडे वळावे म्हणून मी कृष्ण आवाहन करीत आहे. कंठरवाने सांगत आहे. या एकदा तरी करोपुरी या. अंतर्मुख होण्यासाठी आपला आतुर झाला असला तर तप साधने कुठे जावे तर वाटत असेल तर कैवल्य सुखाचा शोध घेण्यासाठी तळमळ लागले असेल तर सुखा लागे आरण्य सेविती जावे. या वचनाची अनुभूती घ्यायची असेल तर या एकदा तरी करोपूर या. ही पुण्यभूमी आहे, पावनभूमी आहे, सिद्धभूमी आहे, साधू संतांची भूमी आहे. इथे श्रीपाद श्रीवल्लभाचे निवास केला आहे. या परिसरात सारे बेटे वृक्षलता जीवजंतू पशुपक्षी सारे पावन झाले आहेत. आधुनिक युगी सवर्त संकीर्तन अजून ते स्थान भ्रष्ट आले नाही. साधकांना अनुकूल असा परिवार आहे. भाविकांच्या उपासनेत विकल्प येऊ नयेत याची दक्षता घेत आहेत. करोपूरचे रक्षण मी जागरूकतेने करीत आहे. सुरक्षित तुम्हाला मी आश्वासन देत आहे. या इथे करोपूर या. येथे श्रीपाद निर्गुण पीठ पादुका आहेत. शंकराचे सुंदर मंदिर आहे. मंदिराखाली मोठे गुह्य आहे. परमपूज्य वासुदेव सरस्वती यांच्या चातुर्मास निवास आहे. पुरेत झाला आहे. श्रीपादाशी त्याचे संवाद त्या स्थळी झाला आहे. श्री टेंबेस्वामीसाठी हे गुह्य नागराजाला खाली करून द्यावी लागली आहे. वर्षानुवर्ष तेथेच राहतात असे पण श्रेष्ठाचे आदेश त्याला मानावा लागला. शेवटी वृक्षाकडे जाऊन पहावे लागले, पण त्यात त्याला आनंद झाला. चातुर्मासात तो श्री टेंबेस्वामींना अभिवादन करायला येत असे. ज्येष्ठांचे अभिवादन तो श्रेष्ठीने अध्यापालन हे करोपूराचे महात्म्य आहे. ते का व कसे पाहायचे. या एकदा तरी करोपूर या. येथे देववृक्ष भरले आहेत. वटवृक्षाच्या उन्हाळ्यात शीतल व हिवाळ्यात उबदार अशी छाया आपणास मिळेल. ज्या वटवृक्षाच्या खाली श्रीपादवल्लभांनी उग्र तपश्चर्या केली, आजही ती स्थितप्रज्ञासारख्या अविचल असा उभा आहे. ज्यांचे शेजारी खडक आहेत, ज्याला सूर्य नमस्कार खडक म्हणतात. श्रीपादाच्या अष्टांग स्पर्शाने खडकाच्या शिकण उद्धरला आहे. येथे जाणारा श्रद्धाळू जीव हा अभिवादन करतो. शिवमंदिराच्या सर्व देववृक्षाचा औदुंबर डौलाने उजवणी उभा आहे. भगभक्तांच्या अनेक त्याला प्रदक्षिणा करतात. औदुंबराच्या दयात मधुर माया अनुभवयास करोपूरला कृष्णाचे वेड आहे. पाण्याला खळखळाट आहे. कृष्ण आतून करोपुरी जाण्यात धोका आहे अशी शंका येऊ नका. आजवर कोणी धोका झाला नाही व होणार नाही. प्रभुदर्शनात्मक यात्रकांना करोपुरी पोचण्याची त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. कृष्णेच्या वचनावर मी विश्वास ठेवा. या इथे करोपूर या. कृष्णजलात सारी अशुचित विसर्जित करा. श्रीपाद दर्शनाच्या घ्या. कृष्णाचे श्रीपाद अतूट नाते या श्रीपादाने मला आपल्या समोर घेतले आहे. भक्तीने देव भक्त यात अभेद येत या वचनात ते साक्षात्कार होईल. श्रीपादाला मला बंध आहेत व श्रीपादाने मला मोठे केले आहे. आत्मक्लेश होईल म्हणून मी सांगत नाही, पण नमः श्रीकृष्ण ते जय सच्चिदा तृष्णी गुमदा एवढे मोठे म्हणून मला पूज्य टेंबेस्वामी दिले आहे. श्रेष्ठ संपादन करायचे असेल तर या एकदा तरी करोपूर या. डॉक्टर त्रि गोपडे नागपूर. तुर्तास हा व्हिडिओ इथे थांबवतो. पुढचा आपला गरुड पुराणाचा घ्यायचा आहे, त्यामुळे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थांचे व्हिडिओ प्लेलिस्ट श्री स्वामी समर्थ आळंदी स्वामी अद्भुत रामायण भक्तिनिवास भक्तिविजय. पुढचा श्री स्वामी समर्थांचे पुस्तक
गरुड पुराण, अग्निपुराण अशी विविध ग्रंथांचं वाचन त्यात प्लेलिस्टमध्ये आपल्याला बघायला मिळेल. ते जरूर ऐका. तत्पूर्वीपणे नमस्कार.